नमस्कार मित्रांनो, मराठी डेटा सागरच्या लाईव्ह सेशन मध्ये स्वागत आहे. आणि इथे इमिडिएटली स्वागत करताच आपला एसएल हिट झालेला आहे. क्लोज पोझिशन डन. एंट्री केली आणि एक्झिट झालेली आहे. ट्रेड एंट्री केल्या केल्या संपलेला आहे काही सेकंड्स मध्येच. 1 मिनिटही ट्रेड थांबलेला नाही आपला. इथे सकाळपासून जी सिच्युएशन बनलेली होती, मार्केट गॅप अप ओपन झालेला होता आणि आदल्या दिवशीची कंटिन्युअस डाऊनफॉल होता. सो गॅप अप ओपन झाल्यानंतर एक साधारण ट्रेंड बनत होता. मी 15 मिनिटाची देखील कॅन्डल दाखवतो तुम्हाला, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. इथे कॅन्डलने अप गेलेला होता, परंतु डाऊन साईडलाच पुन्हा क्लोजिंग दिलेली होती. सो इथे एक थोडं एक्सपेक्टेशन होतं की थोडंसं ही लेवल ब्रेक करून डाऊन येईल आणि ऍटलिस्ट ही लेवल टच करेल जी क्लोजिंग लेवल होती ती. परंतु तसं न करता मार्केटने इथे आपला इमिडिएटली स्टॉप लॉस हिट केलेला आहे. इथे मार्किंग देखील करायला आपल्याला वेळ नव्हता मिळालेला. सो इथे जर का मी दाखवलं तर 20 पॉईंट जो आपला स्टॉप लॉस होता तो हिट करून थोडंसं अजून वर गेलेला होता. साधारण आपल्या एंट्री पासून मार्केट 26 पॉईंट वर गेलेलं होतं. सो आपला स्टॉप लॉस हा साधारण 20 पॉईंटच्या आसपास असल्यामुळे आपण आपला स्टॉप लॉस दिलेला आहे आणि इमिडिएटली विदिन फ्यू सेकंड्स आपला ट्रेड इथे एक्झिट देखील झालेला आहे. इथे मार्केट तुम्हाला मी ऑर्डर दाखवतो. 211 ला आपली एंट्री झाली आहे, 231 ला एक्झिट झालेली आहे. राईट. आणि इथे हेजिंग मध्ये पण काही खास बेनिफिट नाही मिळालेला, कारण की काही सेकंड्स मध्ये झालेलं होतं एक्झिट. सो ऑल पोझिशन्स मध्ये फक्त 33 रुपीज. दॅट्स इट. सो ठीक आहे, 1462 आपला लॉसने सुरुवात झालेली आहे. लेट्स सी, आपला अजून एक ट्रेड मॉर्निंगचं बाकी आहे आणि ते ओपन घेऊन नंतर पाहूया की आपलं कशी पुढे जर्नी राहते आजची. ठीक आहे, तर काही डिसअपॉइंट होण्याची गरज नाहीये. इट्स अ पार्ट ऑफ दी गेम आणि हे असे अप अँड डाऊन होतच राहतात. तर इथे डाऊन जरी आलं मार्केट तरी पण आपल्या रूलनुसार, आपल्या टायमिंगनुसार जेव्हा आपल्याला एंट्री असेल तेव्हाच आपण एंट्री घेणार. राईट. टिल दॅट टाइम वी विल वेट अँड आय अपडेट यू इन द सेम रेकॉर्डिंग. मित्रांनो, इथे आता आपण आपली सेकंड पोझिशन घेतलेली आहे. फर्स्ट पोझिशन मध्ये आपल्याला स्टॉप लॉस देऊन मार्केट खाली आलेलं. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं अपवर्ड जाऊन पुन्हा आता डाऊनवर्ड येत आहे. सो इथे आपण पुन्हा एकदा शॉर्टिंग केलेली आहे. आपली एंट्री 217.65 ला झालेली आहे. कॅन्डल क्लोजिंग होती 215.25. सो साधारण एक 2.4 पॉईंट्स आपल्याला बेनिफिटच इथे मिळालेला आहे. आपण क्विकली आपले मार्किंग करून घेऊया इथे. सो 215च्या हिशोबानेच आपण मार्किंग करूया. 215.25. सो स्टॉप लॉस लेवल असेल आपला 235.25 आणि आपला सेकंड टार्गेट जो अल्टिमेट टार्गेट असेल तो असेल इथून 275.25. ठीक आहे. ओके, काय चुकीचं केलंय वाटतं. ओके, 175 नॉट 275. 175.25. ओके. इथे आपल्याला मित्रांनो जो अडीचचा गॅप दिसत आहे तो गॅप आपण युटिलाइज करण्याचा ट्राय करणार आहोत. तो इथे आपण 2 पॉईंटने आपला स्टॉप लॉस ऑलरेडी ट्रेड करणार आहोत. 235 करत आहोत मॉडिफाई. सो क्लोजिंग प्राइस जी होती 215, त्याचा 235.25 जो स्टॉप लॉस होता तोच आपण जवळपास घेत आहोत. फक्त थोडंसं अजून एक 0.5चा आपण बफर ठेवलेला आहे बस. 5च्या इकडे. हो, ठीक आहे. आता इथे एंट्री दिल्यानंतर इथून देखील आपलं रिव्हर्स होत आहे. लेट्स सी, मार्केट रिव्हर्स होऊन पुन्हा एकदा आपला स्टॉप लॉस हिट करतोय का इथे. शक्यता तरी वाटते की इथे स्टॉप लॉस होईल. पुन्हा एकदा स्टॉप लॉसच्या जवळ गेलेला आहे आणि इथे स्टॉप लॉस हिट झाला की आपण एक्झिट करणार आहोत विदाउट एनी डाऊट. लेट्स वेट अंटिल इट हिट्स. माझ्या क्लोजिंग पोझिशन सेट पण रेडी राहतो. हिट झालेला नाहीये स्टॉप लॉस. हिट होत नाहीये तोपर्यंत वेट करायचंय. येस, हिट झालाय. पोझिशन ते काही सेकंड थांबून क्लोज. डन. आपण एक्झिट झालेलो आहोत ट्रेड मधून. सो सेकंड ट्रेड पण आपला ऑलमोस्ट 2-3 मिनिटातच संपलेला आहे. ऑर्डर्स मध्ये पुन्हा एकदा दाखवतो. 217 ला एक्झिट
सॉरी एंट्री झालेली आणि 235 ला एक्झिट झालेली आहे. इथे आपल्याला जो 2 पॉईंटचा बेनिफिट मिळालेला होता क्लोजिंग प्राइस नुसार, तो आपण युटिलाइज केलेला आहे. आणि ओव्हरऑल 2666 आपला आतापर्यंतचा लॉस झालेला आहे. 1346 इथे बघू शकतो आपण. थोडासा एक 150 रुपयाचा बेनिफिट होता इकडे, 2 पॉईंट्स बेसिकली. आणि हेजिंग मध्ये 142 इथे मिळालेले होते. ठीक आहे. सो पहिले दोन्ही ट्रेड आपले स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. आय थिंक जे गुरुवारच्या वेळी झालेलं होतं 4 एस एल हिट झालेले होते. सो त्याचीच पुनरावृत्ती होते की आता रिकव्हर होत आहेत सेकंड सेशन मध्ये, ते एकदा पाहावं लागेल आपल्याला. सो ठीक आहे, आता आफ्टरनून सेशनलाच आपण बघूया आणि तोपर्यंत होल्ड करूया. इथे आता मित्रांनो आपण आपला आफ्टरनून ट्रेड पंच केलेला आहे. ते एंट्री दाखवतो एकदा. आपली एंट्री 195 ला झालेली आहे. 195 ला आपण इथे शॉर्ट केलेला आहे. कॅन्डल क्लोज झाली होती 195.3. एकदा रिफ्रेश करूया, चेक करूया. राईट. सो 194.9 ची क्लोजिंग होती आणि आपण 195 ला एंट्री झालेली आहे. सो थोडा बेटर प्राइस, स्लाइटली बेटर आहे, नॉट मच. आपण आता शॉर्ट साईडची आपली मार्किंग करून घेऊया. इथे 20 पॉईंट्स ऑलरेडी सेट झालेले आहे, तर सध्या हेच राहू दे. इथे मी स्पॉटवर देखील मार्किंग करून घेतो. एकदा पहिला मार्किंग करतो आणि देन थोडं एक्सप्लेन करतो. इथे 40 पॉईंट्स आहेत. स्टॉप लॉस अप्रॉक्सिमेट लावलेला आहे आणि इथे डाऊन साईडचा फर्स्ट टार्गेट आपला 40 पॉईंट्स आहे, तो पण जरा अप्रॉक्सिमेट लावून घेतो. ठीक आहे. या साईडला मी खाली 40चा घेतो. 194 74च्या इथे 54 174.9 ला आपला फर्स्ट टार्गेट असेल. $74.9. ठीक आहे. सो इथे मित्रांनो आपले पहिले 2 स्टॉप लॉस हिट झालेले होते सकाळच्या सेशन मध्ये. त्याच्यानंतर अपवर्ड मुवमेंट आलेली होती, परंतु एक साधारण 11:15 पासून इथून एक डाऊनवर्ड सडन फॉल आलेला होता. सो मागच्या हाफ एन आवर मध्ये हा जो फॉल आलेला होता, त्याच्यामुळे आपलं स्ट्रक्चर पूर्ण एक थोडंसं निगेटिव्ह साईडला बनलेलं होतं. ऍटलीस्ट आपली एंट्री तरी निगेटिव्ह साईडला फॉर्म झालेली होती. त्याच्यामुळे आपण ह्या लेवलला इथे थोडंसं रिट्रेसमेंट नंतर इथे आपण शॉर्टिंगची एंट्री घेतलेली आहे. ही अर्ली एंट्री म्हणू शकतो, किंवा जे प्राइस ऍक्शन फॉलो करतात ते नॉर्मली हा लेवल ब्रेक झाल्यानंतर एंट्री करतात. परंतु आपल्या रूल नुसार आणि आपण ज्या स्ट्रॅटेजी यूज करतो त्यानुसार आपली ह्या लेवललाच एंट्री बनत होती आणि त्यानुसारच आपण इथे एंट्री घेतलेली आहे. एंट्रीमध्ये स्टॉप लॉस हिट झाला तरी हरकत नाही, आपण स्टॉप लॉस द्यायला रेडी आहोत. ऑलरेडी 2 स्टॉप लॉस हिट झालेले आहेत आजच्या दिवसात आपल्या मित्रांनो. सो हा तिसरा स्टॉप लॉस असेल जर का हिट झाला तर. अन्यथा हा टार्गेट जर का दिला तर आपले दोन्ही लॉस कव्हर होऊ शकतात. ठीक आहे. सो आपण पाहूया आता ह्या ट्रेडमध्ये आपल्याला टार्गेट होतोय का आपला स्टॉप लॉस हिट होतोय. सध्या कॉस्ट टू कॉस्टच मुवमेंट चालू आहे, काही जास्त वर खाली झालेलं नाहीये. इथे 184 चा लो हिट केलेला होता, म्हणजे 10 पॉईंट ऑलमोस्ट आपल्या दिशेने मूव्ह केलेलं होतं. तर ठीक आहे, जोपर्यंत फर्स्ट टार्गेट आपला हिट होत नाही तोपर्यंत आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करणार नाही आहोत. राईट. सो मागच्या वीकमध्ये देखील गुरुवारी 4 बॅक टू बॅक स्टॉप लॉस हिट झालेले. शुक्रवारच्या दिवशी जो पहिला ट्रेड होता तो पण स्टॉप लॉस हिट झालेला. सो 5 बॅक टू बॅक स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर 6व्या ट्रेड आपण सीटीसी निघालो आणि 7व्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झालेला. सो एवढं होऊन देखील मागचे 7 ट्रेड जर का आपण पाहिले, 7, 8, 9 आजचे 2 ट्रेड जर का पकडले, 9 ट्रेड पैकी आपल्याला साधारण 5, 6, 7, 9 पैकी 7 ट्रेड मध्ये आपला एसएल हिट झालेला आहे मित्रांनो. आणि एक मध्ये टार्गेट आणि एक मध्ये कॉस्ट टू कॉस्ट. सो मागच्या 9 मध्ये आपण फक्त एकच टार्गेट हिट केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण आपली स्ट्रॅटेजी चेंज करणार आहोत का? तर अजिबात नाही. काही मॉडिफिकेशन करणार आहोत का? तर सध्या तरी नाही. कारण की हा जो एक अप अँड डाऊन जो एक पिरियड असतो, ड्रॉडाऊन पिरियड देखील प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये येतो. ज्यावेळेस आपल्याला बेनिफिट देईल ही स्ट्रॅटेजी, त्यावेळेस कंटिन्युअसली देखील विनिंग रेंज आपली येऊ शकते. राईट. सो त्याच्यामुळे आपण आपल्या रिस्क टू रिवॉर्डवर, आपल्या स्ट्रॅटेजीवर आणि आपल्या पूर्ण जो आपला एक सेटअप आहे पोझिशन सायझिंगचा, रिस्क मॅनेजमेंटचा आणि ओव्हरऑल एंट्री एक्झिटचा, ह्याच्यावर ट्रस्ट ठेवून बॅक टेस्ट करून देन आपण मार्केटमध्ये इम्प्लिमेंट करायचं. सो तेच आपण करत आहोत. अजूनही आपण काहीही चेंज केलेलं नाहीये, डिस्पाईट की आपल्या मागच्या 9 मधले 7 एसएल हिट झालेत तरी देखील.
ठीक आहे. सो आता बघूया ह्या ट्रेड मध्ये आपल्याला एसएल हिट होतोय का पहिला आपला टार्गेट येत होते. इथे आता फर्स्ट टार्गेट जवळ आलेलं आहे आपलं. मार्केट आता 178 76.95 चा लो केलेला आहे हिट. आपला टार्गेट असेल फर्स्ट टार्गेट हा 174.9. सो अजूनही 2 पॉईंट फक्त दूर होता आपल्या मेन फर्स्ट टार्गेट पासून. सो एकदा 174.9 हिट करून थोडं खाली आला की आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट आणणार आहे. राईट. सो पहिला आपलं टार्गेट असेल की ऍटलिस्ट फर्स्ट टार्गेट हिट करावं, जेणेकरून आपण जरी रिव्हर्स झाला मार्केट तरी कॉस्ट टू कॉस्ट तरी निघू. लॉस मिनिमायझेशन इज द मेन अँड अल्टिमेट एम इन एनी ट्रेड दॅट वी टूक. प्रॉफिट जो यायचा तो मार्केट देईलच, कधी ना कधीतरी मार्केट देईल. मार्केट नेहमीच आपल्या अगेन्स्ट नसतंय किंवा नेहमीच आपल्या फेवरमध्ये नसते. सो जेव्हा अगेन्स्ट असेल तेव्हा स्टॉप लॉस आपण कमीत कमी कसं देऊ ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि प्रॉफिट जेव्हा देईल त्यावेळेस थोडंसं आपण एक्सटेंड करून प्रॉफिट मॅक्सिमायझेशनवर भर देतो आणि ऍट द सेम टाइम स्टॉप लॉस ट्रेलिंग आपलं मेन ठेवतो टार्गेट. ठीक आहे. सो इथे वाट पाहूया, अजून 1 मिनिट आहे बाकी. ह्या कॅन्डल मध्येच आपला टार्गेट हिट होतो का हे पाहावं लागेल. स्पॉट मध्ये अजून तशी मुवमेंट आलेली नाहीये. प्राइस ऍक्शनच्या एक बेसिक जो थंब रूल असतो की 2 कॅन्डलच्या निधन नंतर जर का एक रिव्हर्सल येत असेल तर तो रिव्हर्सल थोडासा सस्टेनेबल असू शकतोय. सो ह्याच्यानंतर जी फॉलोअप कॅन्डल असेल ती जास्त इम्पॉर्टंट राहील. फॉलोअप कॅन्डल जर का इथे हा ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक करून खाली जात असेल तर आपल्यासाठी बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स आपला फर्स्ट टार्गेट तर हिट होईलच तिथे, परंतु सेकंड टार्गेटच्या दिशेने देखील बेटर मुवमेंट करू शकेल मार्केट. मार्केट अजूनही एवढ्या डाऊन मुवमेंट नंतर देखील अजूनही 170 पॉईंट अप आहे. बँक निफ्टी 480 पॉईंट अप आहे ऑलमोस्ट. सो बँक निफ्टी मेजरली पुल करत आहे पूर्ण मार्केटला. इथे आता आपण जर का बघितलं अजूनही ओपनिंग जी होती त्या ओपनिंगच्या वरच ट्रेड करत आहे मार्केट. सो अजूनही बराच स्कोप आहे जर का मार्केटला फॉल व्हायचं असेल तर. सो लेट्स वेट अँड वॉच काय होतं आपल्या ट्रेडमध्ये. ह्या ट्रेडला ह्या कॅन्डलला तरी आपल्याला आपला फर्स्ट टार्गेट मिळत नाहीये. बघूया आता इथे आपला फर्स्ट टार्गेट जर का हिट केला तर आपण इथे ट्रेल करणार आहोत. आपली एंट्री होती 195 ला. ओके, फर्स्ट टार्गेट हिट झालेला आहे आपला. सो 195 मी एक्झॅक्टली आता इथे लावतोय आणि ट्रिगर आपला असेल 194.8 किंवा 194 होता राईट. तो 194.3 0.5 पण आपण एक्स्ट्रा देणार नाही आहोत. 194.5 मॉडिफाय राईट. सो आपण इकडे सेट केलेला आहे 194.9 होता इथे. 195 94.9 अँड 7 मॉडिफाय. ठीक आहे. आता आपण कॉस्ट टू कॉस्ट आपल्या आलेलो आहोत. आता जर का रिव्हर्सल झालं तरी आपण ऍटलीस्ट कॉस्ट टू कॉस्ट निघू. आणि इथे जर का जो थोडाफार मायनर लॉस आहे वुड से, काही जास्त लॉस पण नाही दिसत आहे इथे. सो तो आपण लॉस बेअर करू. लेट्स वेट. इथून आता थोडंसं रिव्हर्सल दाखवत आहे. ही फॉलो थ्रू कॅन्डल खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी मित्रांनो. कारण इफ यू सी ओव्हर हिअर इथे थोडंसं लेवल पर्यंत गेलेलं बॉटम लेवल पर्यंत, परंतु तिथून थोडं रिट्रेस झालंय. तिथून मार्केट पुन्हा खाली येऊन जर का आपल्या डाऊन साईडला ट्रॅव्हल केलं तर आपला सेकंड टार्गेट देखील इझिली अचीव्ह होऊ शकतो. ह्या ट्रेडमध्ये आपण रिस्क कमीत कमी केलेली आहे, कॉस्ट टू कॉस्ट आणलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी आता ह्या ट्रेडमध्ये काही टेन्शन नाहीये. सो ट्रेलिंग स्टॉप लॉस और अल्टिमेट टार्गेट या दोघांपैकीच एक काहीतरी होणार आहे. लेट्स वेट अँड वॉच अगेन. आपल्या एक्सपेक्टेशन नुसार मित्रांनो इथे मार्केटने प्रिव्हियस लो जो होता तो ब्रेक केलेला आहे. क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. 9 सेकंड अजूनही बाकी, अजून क्लोज नाही केले कॅन्डलने त्या लेवलच्या खाली. सो ही क्लोजिंग खूप इम्पॉर्टंट राहते. येस, क्लोजिंग डाऊन साईडला झालेली आहे. सो होपफुली ऍटलीस्ट इथे फर्स्ट टार्गेट जवळ जरी आलं मार्केट तरी गुड फॉर अस आणि आपलं टार्गेट कदाचित हिट होऊ शकेल. इथे आपण बघू शकतो ह्या लेवलला एक स्पाइक आलेली होती, त्याच्यानंतर मार्केट अप गेलेलं होतं राईट. सो इथे थोडेफार जे बायस असतील ते थोडासा जोर लावू शकतील, परंतु इथे मार्केट फॉल होण्याची देखील संधी आहे. इथे खूप सारे बायस थोड्या थोड्या प्रमाणात असतील. मी इथे क्विकली मॉडिफाय करतोय आणि आपला टार्गेट आता हिट व्हायला ऑलमोस्ट आलेला आहे. 155.5 चालू आहे. 153.9 आपलं टार्गेट आहे. टार्गेट हिट होईलच आता. 154.8 153. ओके, टार्गेट हिट. आणि आपली ट्रेलिंग पोझिशन देखील आपली हेजिंग पोझिशन देखील आपण क्लोज केलेली आहे. इथे मी ऑर्डर मध्ये दाखवतो.
153.9 ला एक्झिट झालेला आहे. ह्याचा लो एक्झॅक्टली 153.5 होता. सो आपली टार्गेट इथे हिट झालेलं आहे. 40 पॉईंटचा आपण इथे टार्गेट घेतलेला आहे. ऑलमोस्ट 41 पॉईंटचा टार्गेट घेतलेला आहे इथे. आणि जो आपल्याला 2 पोझिशन मध्ये लॉस झालेला होता, इथे मी ऑल पोझिशन दाखवतो. या पोझिशन मध्ये अर्लियर इथे 1490 समथिंग काहीतरी लॉस होता. सो तो लॉस कव्हर करून ही पोझिशन प्रॉफिट मध्ये आली आणि ओव्हरऑल जो 2 ट्रेड मध्ये आपला लॉस झालेला होता तो पूर्णपणे इथे कव्हर झालेला आहे. इफ यू सी 27 रुपीज विच इज नॉमिनल, ते आपण इथे कॉस्ट टू कॉस्ट आता सध्या बसलो. ऑफकोर्स ब्रोकरेज चार्जेस वगैरे देखील असतीलच, परंतु ते देखील आपण आता पुढचा ट्रेड जर पॉसिबल झाला तर, बिकॉज ऑलरेडी आपले 2 SL हिट आज हिट झालेले आहेत. तिसऱ्यामध्ये टार्गेट हिट झालेला आहे. चौथा ट्रेड जर का आपल्याला मिळाला तर आपण घेणार आहोत. तो क्लोजिंग ट्रेड असेल आपला. मॅक्स टू मॅक्स आपण अजून एकच ट्रेड घेणार आहोत, ते देखील जर का पोझिशन आपल्याला व्यवस्थित मिळत असेल तरच. अन्यथा आपण कॉस्ट टू कॉस्ट एंड करायला देखील तयार आहोत. ठीक आहे. सो मार्केटमध्ये मित्रांनो ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळेस मार्केट आपल्या फेवरमध्ये असेल त्यावेळेस आपण कुठे थांबायचं हे देखील महत्वाचं आहे. आणि ऍट द सेम टाइम ज्यावेळेस मार्केट आपल्या अगेन्स्ट जात असेल त्यावेळेस देखील कशा प्रकारे आपले ट्रेड एक्झिक्यूट करायचे किंवा कशा प्रकारे आपले रूल्स फॉलो करायचे हे देखील महत्वाचं राहतं. सो लास्ट ट्रेड जर का मला कॉन्फिडन्स वाटत असेल तर मी घेणार आहे. आणि ऑफकोर्स त्या ट्रेलिंग आपला स्टॉप लॉस हिट होईल की ट्रेलिंग स्टॉप लॉस जाईल की टार्गेट जाईल हे कोणालाही माहित नाही, परंतु जो सेटअप क्रिएट होईल त्याच्यावर आपल्याला कॉन्फिडन्स असायला हवं. सो त्या हिशोबानेच आपण ट्रेड घ्यायचा की नाही हे त्यावेळेस ठरवूया. राईट. सध्या आपण कॉस्ट टू कॉस्ट इथे आहोत. सो मित्रांनो इथे आता आपण एक आपला क्लोजिंग ट्रेड घेतलेला आहे. मार्केट थोडंसं रिव्हर्सलचे इथून साईन दाखवत आहे, त्याच्यामुळे आपण ट्रेंडचं थोडंसं इन्व्हर्स ट्रेड घेतलेला आहे. सध्याचा जो ट्रेड आहे डाऊनवर्ड त्याचा इन्व्हर्स ट्रेड घेतलेला आहे. थोडंसं रिट्रेसमेंट आपल्याला इकडे एक्सपेक्टेड आहे. ते रिट्रेसमेंट इकडे येते की नाही येते ते आता बघावं लागेल. इथे मी एकदा रिफ्रेश करतो आणि कॅन्डल क्लोजिंग वगैरे सगळं चेक करूया आणि आपले मार्किंग करून घेऊया. थोडासा रिस्की ट्रेड राहू शकतो, ऑपोजिट डायरेक्शनला ट्रेड घेतलेला आहे म्हणून. इथे कॅन्डल क्लोज झालेली होती 182.85 आणि आपली एंट्री झालेली आहे ऑर्डर मध्ये जर का चेक केलं 182.85 च्या ऐवजी 55. सो ठीक आहे, काही जास्त डिफरन्स नाहीये. आपण क्विकली इथे 182.55 च्या हिशोबाने सगळं सेट करून घेऊया. सो इथे 202.55 आणि आपला प्रॉफिट लेवल जर का 40 मायनस केलं 142.55. राईट. आपण आपला स्टॉप लॉस ऑलरेडी सिस्टम मध्ये लावलेला आहे. इथे मार्किंग केलेली आहे. मी इंटरिम टार्गेट देखील इथे सेट करून ठेवतो 184 राईट, सॉरी 182 च्या हिशोबाने 142.55. हो सॉरी, नॉट 142, 162. राईट. सो फर्स्ट टार्गेट आपला सेट केलेला आहे इथे. इफ यू सी ओव्हर हिअर मार्केट कुठून टर्न घेत आहे. सो इथे एक डे क्लोजिंगची लेवल होती आणि हा एक झोन आहे. ह्या झोन मधूनच थोडंसं येत आहे. आता मार्केट कधीही एक्झॅक्टली ह्या लेवलला टच करेल आणि मगच रिव्हर्स होईल असं नाही. थोडंसं वरून देखील रिव्हर्स होऊ शकतं किंवा थोडं डीप जाऊन पण रिव्हर्स होऊ शकतं. सो ही एक लेवल होती जिथून मार्केट रिव्हर्स होत आहे सध्या. आणि त्याच्यामुळे इकडे आपल्याला बघायला मिळू शकतं की कॅन्डलमध्ये फॉर्मेशन एक तर पहिलं पूर्णपणे ओव्हरलॅप केलेलं होतं. नेक्स्ट ग्रीन कॅन्डलने त्याला एक सपोर्टिंग कॅन्डल देखील फॉर्म झालेली होती, त्याची क्लोजिंग प्रॉपर झालेली होती आणि त्यामुळेच आपण या ट्रेडमध्ये लॉंग केलेला आहे. इथे आपण मार्किंग करून घेऊया आपल्या स्पॉट चार्ट मध्ये देखील 40 पॉइंट्स इथे मार्किंग करूया. टार्गेट अप्रॉक्सिमेट आणि इथे देखील बघूया 40 कुठे येत आहे. ऑल राईट. सो स्पॉट मध्ये देखील आपण मार्किंग केलेली आहे. इथे आपण हेजिंग देखील केलेली आहे. सो वी हॅव टू वेट फॉर फर्स्ट टार्गेट किंवा आपला स्टॉप लॉस, दोघांपैकी आता काय हिट होते ते पाहूया. थोडासा रिस्की राहू शकतो, पण आपण आपल्या सिस्टम नुसारच आपल्या सेटअप नुसारच ट्रेड घेतलेला आहे, जे आपले एंट्री एक्झिटचे क्रायटेरिया असतात त्यानुसारच. सो पाहूया आता त्या ट्रेड मध्ये काय आपला आउटकम येतोय ते. मार्केट थोडंसं इकडनं रिव्हर्स होत आहे. इकडे एक निगेटिव्ह कॅन्डल मित्रांनो फॉर्म झालेली आणि त्याच्यानंतर एक फॉलो थ्रू कॅन्डल देखील बनत आहे इथे. सो लो ब्रेक केलेला आहे, परंतु इथे सस्टेन होते का किंवा पुन्हा इथे रिव्हर्स होते ते पाहावं लागेल. अजूनही 4 मिनिट बाकी आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी
आणि आपण ऑलरेडी आपल्या स्टॉप लॉसच्या जवळ पोहोचलेलो आहोत. सो आपण रेडी आहोत आपला स्टॉप लॉस घेण्यासाठी. इथे काही हरकत नाही मित्रांनो, आपले स्टॉप लॉस कधी घ्यावे लागतात, कधी द्यावे लागतात. सो अगोदर आपण इफ यू रिमेंबर थर्सडे नाही वेनसडेच्या दिवशी आपण हा जो एक थोडासा रिस्की ट्रेड घेतलेला होता, त्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 45 पॉईंट्स मिळालेले होते. सो असे छोटे मोठे रिस्क, कॅल्क्युलेटेड रिस्क आय वुड से, हे मार्केटमध्ये घ्यावे लागतात. आणि सिस्टमनुसार जर का आपल्याला एंट्री मिळत असेल तर डेफिनेटली हे रिस्क वर्थ राहतात. कारण की आपण देताना देत आहोत फक्त 20 पॉईंट स्टॉप लॉस, परंतु जर का हे रिस्क वर्थ राहिले तर आपल्याला 40 पॉईंट्स देखील मिळून जातात. सो जर का इन ऑल आपण बघितलं की ऍटलीस्ट आपण 50% जरी ह्या केसमध्ये बरोबर राहिलो तरी देखील आपण प्रॉफिटमध्येच राहतो. सो त्याच्यामुळे स्टॉप लॉस द्यायला अजिबात घाबरायचं नाही. जर का इथे स्टॉप लॉस आला 202चा जो काही या केसमध्ये आपला आहे 202.4, आपण द्यायला रेडी आहोत. अजूनही आपण 10 पॉईंट साधारण दूर आहोत, 10 ते 8. आता हळूहळू वर पण चाललेला आहे, परंतु स्टॉप लॉस आपण देऊन टाकतो. भलेही ते स्पॉटमध्ये एवढा जास्त खाली आलेला नाहीये, परंतु ऑप्शन प्रीमियम मध्ये थोडासा स्पाइक दिसत होता आपल्याला. सो हरकत नाही, जर का स्टॉप लॉस आला तर आपण नक्कीच द्यायला रेडी आहोत. क्लोज पोझिशन सहित आपण रेडी आहोत. अजूनही एस एल हिट नाही झालेलं आहे, 1 मिनिट अजूनही बाकी आहे. मार्केट डाऊन आलेलं होतं, ऑलमोस्ट इथे निगेटिव्ह कॅन्डल पण फॉर्म केलेली होती, परंतु पुन्हा इथे थोडासा लास्ट मिनिट मध्ये रिव्हर्सल आलेला आहे. आणि बघूया आता शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. आता याची क्लोजिंग मित्रांनो थोडी अपवर्ड साईडला आपल्याला एक्सपेक्टेड आहे. म्हणजे व्हायला हवी जर का आपल्याला ह्या ट्रेडमध्ये अजून थोडं टिकून राहायचं असेल तर. अन्यथा जर का डाऊन साईडला क्लोजिंग आली तर आपल्या इथे स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. सो शेवटचा 1 मिनिट बघूया, पोझिशन क्लोज करायला लागते आपल्याला की रिव्हर्स होईल ते. 50 सेकंड्स बाकी आहेत. अजूनही स्पॉट मध्ये बरंच डिस्टन्स कापायचं, म्हणजे लिटरली 50% पण डिस्टन्स कव्हर नाही केलेलं आहे, परंतु आपल्या स्टॉप लॉस जवळ इथे आलेलं आहे. 199, 200 टच केलेलं होतं. इफ यू सी 200.25 हाय आहे या कॅन्डलचा. 202.4 ला आपला ट्रिगर होऊन जाणार स्टॉप लॉस. सो लेट्स वेट अँड वॉच. इथे फॉलोअप कॅन्डल प्रॉपर बनत आहे. क्लोजिंग महत्वाची, अजूनही 20 सेकंड्स बाकी आहेत. लेट्स सी, बहुतेक तरी आपला स्टॉप लॉस हिट होण्याची पॉसिबिलिटी आहे इथे. 201, 202 आलेला आहे, ऑलमोस्ट 201.55. फक्त 1 पॉईंट दूर आहोत आपण आपल्या स्टॉप लॉस पासून. ओनली 1 पॉईंट. 5 सेकंड्स बाकी आहेत आणि कॅन्डल क्लोज. येस, स्ट्रॉंग निगेटिव्ह कॅन्डल क्लोज झालेली आहे मित्रांनो. स्टॉप लॉस हिट. इथे आपण हेजिंग पोझिशन देखील क्लोज केलेली आहे. काही हरकत नाही. आता इथे आपण स्टॉप लॉस घेतलेला आहे. 1262 आपला एक ओव्हरऑल लॉस झालेला आहे. मी ऑल पोझिशन्स मध्ये देखील दाखवतो तुम्हाला. आत्ताच्या ट्रेडमध्ये आपण 850चा, येस. सो ह्या ट्रेडमध्ये 1500 रुपये आपण लॉस घेतलेला आहे आणि हेजिंग मध्ये आपल्याला 200 रुपये बेनिफिट झाले. सो ओव्हरऑल 1300 रुपये आपण ह्या पोझिशन मध्ये देखील लॉस बुक केलेला आहे. सो 1300 आणि मागच्या पोझिशन मध्ये, म्हणजे मागच्या ज्या 3 ट्रेड मध्ये 27 रुपीज जो बेनिफिट होता तो पकडून 1262 इज अवर ओव्हरऑल लॉस फॉर द डे. 4 ट्रेड टोटल घेतलेले आहेत. 4 मधले 3 वेळा एस एल हिट झालेला आहे आणि 1 वेळेस आपला प्रॉफिट हिट झालेला आहे. सो स्टील वी आर इन अ लॉस ऑफ 1262. सो दॅट्स इट. आय थिंक एवढं एक्सपेक्टेड आहे आपल्याला. आणि एवढा लॉस जर का आपण आपल्या कॅपिटल जे आपण 90,000 यूज करत आहोत त्याचा मी एक रेशिओ देखील तुम्हाला दाखवतो, सो दॅट यू विल गेट अन आयडिया. सो 1262 डिवाइड बाय 900 इफ आय डू, सो 1.4% आपण लॉस घेतलेला आहे ओव्हरऑल. आणि विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस तो देखील मी तुम्हाला दाखवतो एकदा. 1262 प्लस मला इथे ओव्हरऑल ब्रोकरेज चार्जेस अँड एव्हरीथिंग जर का कन्सिडर केलं तर ते लागेल साधारण 500च्या आसपास. सो ते देखील मी इथे ऍड करतो. सो 1762 इज अ ओव्हरऑल लॉस इन्क्लुडिंग ऑल चार्जेस अँड एव्हरीथिंग. ठीक आहे, डिवाइड बाय 900 बेसिकली, कारण 90,000 कॅपिटल आहे. सो दॅट्स वाय डिवाइडेड बाय 900. आणि और overall loss is almost 2%, we can say 1.95 is almost 2%. सो मॅक्सिमम 2% आपण लॉस घेतलेला आहे. आणि ते पण केव्हा, जेव्हा आपण 3 ट्रेड आपले लॉस झालेले आहेत फक्त एका ट्रेड मध्ये प्रॉफिट झालेला आहे. राईट. सो कॅल्क्युलेशन वाईज देखील आपण हे सगळं बघितलं तरी पण आपला लॉस जो आहे तो विदिन लिमिट आहे. पूर्ण जर का एका दिवसाचा आपण लॉस पकडला तर. सो काही हरकत नाही, मार्केटमध्ये थोडेफार असे लॉसेस एक्सेप्ट करावे लागतात. ऑन द वे ही ट्रेडिंग एक रिस्क मॅनेजमेंट बोलू शकतो प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये जर का आपण प्रॉपर वेने आपले रिस्क मॅनेज केले, पोझिशन साईज ठेवली, काही हरकत नाही.
ठीक आहे, तर मित्रांनो आता इथेच थांबूया. आपला ऑलरेडी ह्याचं मी व्हेरीफाईड लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आपल्याला, आपण ते देखील चेक करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर का असे अनालिसिस वाले व्हिडिओज आवडत असतील, बिकॉज मी नॉट ॲज अ युट्यूबर, ॲज अ ट्रेडर म्हणून हे सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत आहे. सो इथे काही फॅन्सी गोष्टी नाही येणार, म्युझिक, ड्रामा अँड एव्हरीथिंग काही नसणार आहे. क्लिअर कट ट्रेडिंग आणि ट्रेडिंगचे रूल्स, बस दॅट्स इट. सो ही सायकोलॉजी बेस्ड आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डेली बेसिसवर असे व्हिडिओ घेऊन येत राहू. सो थँक्यू सो मच. आता इथेच थांबतो. हॅव अ ग्रेट डे अहेड. बाय बाय.